अनुवाद प्रकरण 11. परमेश्वराची महती. म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात. आज तुम्ही हे लक्षात आणा. तुमच्या मुलाबाळांना मी हे सांगत नाही, त्यांनी तर हे काही अनुभविले नाही. म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेली शिक्षा, त्याचा महिमा, पराक्रमी हात व उगारलेला बाहू ह्यांच्याद्वारे मिस्र देशामध्ये त्याने मिस्र देशाचा राजा फारो ह्याला व त्याच्या सर्व देशाला काय काय चिन्हे व कृत्ये दाखविली. त्याने मिसरी सैन्याचे घोडे व रथ ह्यांचे काय केले, म्हणजे ते तुमचा पाठलाग करीत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला व त्यांचा नाश करून त्यांचा मागमूस आजपर्यंत कसा उरू दिला नाही. आणि तुम्ही ह्या ठिकाणी येईपर्यंत त्याने तुमचे रानात काय काय केले, त्याचप्रमाणे त्याने रौबेनी अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम ह्यांचे काय केले. म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यासह त्यांना इस्रायल लोकांदेखत कसे गिळून टाकिले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत. पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. वचनदत्त देशामुळे प्राप्त होणारे आशीर्वाद. म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल. आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनाद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्याच्या संतानाला देऊ केला होता व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. तुम्ही जो देश वतन करून घ्यावयाला जात आहात तो तुम्ही सोडून आलेल्या मिस्र देशासारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्यांप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होता. पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगर खोऱ्यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो. तुझा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते. मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल, तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करिता येईल. मी तुझ्या गुरांढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खावयाला मिळेल. तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही, भूमी आपला उपज देणार नाही. आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हाला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल. म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा. ती चिन्हांदाखल आपल्या हातास बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. ती आपल्या दारांच्या बाह्यांवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील. ही जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल, तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्या समोरून घालवून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल. जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. तुमच्याशी कोणी सामना करणार नाही. ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील. पहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवीत आहे.
म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळिल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळिल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेला तर तुम्हाला शाप मिळेल. जो देश ताब्यात घ्यावयाला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहोचविल, तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा. हे डोंगर यार्देने पलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना. जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल, तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हाला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा. अनुवाद प्रकरण 12. उपासनेसाठी विवक्षित स्थळ. जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावे. जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल त्यातले लोक ज्या ज्या ठिकाणी उंच डोंगरांवर, टेकड्यांवर आणि हर तऱ्हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती अग्नीत जाळून टाका व त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती फोडून तोडून टाका. त्या ठिकाणातून त्यांची नाव निशाणी नाहीशी करा. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका. पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा. आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावयाची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडा मेंढरांचे प्रथमवत्स आणावे. तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा. आज येथे आपण प्रत्येक जण स्वतःच्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहो तसे तेथे करू नका. कारण जो विसावा व जे वतन तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे तेथे तुम्ही अद्याप पोहोचला नाही. पण जेव्हा तुम्ही यार्देन उतरून तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश वतन करून देत आहे त्या देशात वस्ती कराल आणि जेव्हा तुमच्या चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून त्याने तुम्हाला विसावा दिल्यामुळे तुम्ही निर्भय राहाल, तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा. आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावयाची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस. तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद करावा. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेव्यासहित आनंद करावा. कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही. दिसेल त्या भलत्याच ठिकाणी आपले होमबली न अर्पिण्याची सावधगिरी ठेव. पण तुझ्या एखाद्या वंशाच्या वतनात जे स्थान परमेश्वर निवडील तेथेच तू आपले होमबली अर्पावे आणि ज्या ज्या गोष्टींविषयी मी तुला आज्ञा करीत आहे त्या सर्व तेथेच कराव्या. तरी सुद्धा आपल्या वेशींच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशु मारून खा. त्यांचे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे कोणाही माणसाने खावे. मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो. त्याचे रक्त मात्र सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे. आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश, आपली गुरेढोरे अथवा शेरडे मेंढरे ह्यांचे प्रथमवत्स, नवसफेडीची वस्तू अथवा स्वसंतोषाची अर्पणे व स्वहस्ते समर्पित करावयाचे आपले अर्पण ही आपल्या वेशींच्या आत तू खाऊ नयेत. पण तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तुझा देव परमेश्वर ह्याच्या समोर खा. तू आपला मुलगा व मुलगी, आपले दास व दासी, आपल्या वेशींच्या आत असलेला लेवी ह्यांच्याबरोबर ती खा आणि जे जे काम तू हाती घेशील त्या सर्वांबद्दल तुझा देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर.
तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लिव्याला सोडता कामा नये हे लक्षात ठेव. तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुझ्या देशाची मर्यादा वाढविल्यावर मांसावर तुझे मन जाऊन तुला ते खावेसे वाटले तर तू ते मनसोक्त खावे. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरेढोरे व शेरडे मेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील त्यापैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशींच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावे. त्यांचे मांस हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे. शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे. त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये हे लक्षात ठेव, कारण रक्त हे जीवन होय. म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये, ते सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये. पण तुझ्या जवळच्या पवित्र वस्तू आणि तुझे नवस हे घेऊन परमेश्वर निवडील त्या स्थानी तू जावे आणि तेथे आपले होमबली म्हणजे मांस व रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर अर्पावे. आपल्या यज्ञांचे रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर ओतावे आणि मग त्यांचे मांस तू खावे. तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व योग्य ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे निरंतर कल्याण व्हावे म्हणून ज्या आज्ञा मी तुला करीत आहे त्या लक्षपूर्वक ऐक. मूर्तीपूजेविरुद्ध ताकीद. ज्या राष्ट्रांचा ताबा घेण्यास तू जात आहेस त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्यासमोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील. तेव्हा संभाळ, नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुलाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील. आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नको, कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत. ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचा देखील होम करीत असतात. मी तुम्हाला आज्ञापित आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळा, तिच्यात अधिक उणे काही करू नका. अनुवाद प्रकरण 13. तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रगट झाला व त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हाला प्रत्यय आला आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हाला सुचविले, तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्याचे तुम्ही ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे. त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणाऱ्याला जिवे मारावे. कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडविले त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हाला फितवितो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला, मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत, तर तू त्याच्या म्हणण्यास रुकार देऊ नये आणि त्याचे ऐकू नये. त्याच्यावर दयादृष्टी करू नये, त्याची गय करू नये अथवा त्याला लपवून ठेवू नये. त्याला अवश्य ठार मारावे. त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. मरेपर्यंत त्याला दगडमार करावा, कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिस्र देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले त्याच्यापासून तुला बहकविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. हे ऐकून सर्व इस्रायल लोकांना भीती वाटेल आणि तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते पुन्हा करणार नाहीत. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला वस्ती करावयाला दिलेल्या नगरांपैकी
एखाद्या नगराविषयी तुझ्या कानावर अशी बातमी आली की तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांची सेवा करावयाला यावे असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकविले, तर पूसतपास करावा, शोध करावा व बारकाईने पत्ता काढावा, आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे ह्याविषयी खात्री झाली, तर त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावे आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावा आणि सर्व प्राणीमात्राचा तलवारीने संहार करावा. त्या नगरातील सर्व लूट चव्हाट्यावर जमा करावी आणि ते नगर त्यातल्या लुटी सुद्धा आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावे. त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावा, ते पुन्हा वसवू नये. अशा शापित वस्तूतले काही एक तुझ्या हाताला लागून राहू नये, म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करील व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करील. ज्या आज्ञा आज मी तुला देत आहे त्या सर्व तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून पाळशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, तरच असे होईल. अनुवाद प्रकरण 14. मयताकरिता दुःख प्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतांकरिता आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा क्षौर करून घेऊ नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. शुद्ध आणि अशुद्ध प्राणी. लेवीय प्रकरण 11 पदे 1 ते 47. कोणताही अमंगळ पदार्थ खाऊ नको. खाण्यास पात्र असे पशु हे गाय, बैल, शेरडे, मेंढरे, सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा. पशूंपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करीतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे, पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर दुभंगलेले आहेत ते खाऊ नयेत. उंट, ससा व शाफान हे खाऊ नयेत, कारण ते रवंथ करीतात पण त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशुद्ध समजावे. डुकराचा खूर दुभंगलेला आहे पण तो रवंथ करीत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये आणि त्यांच्या शवांना शिवू नये. जलचरांपैकी तुम्हाला खाण्यास योग्य ते हे, ज्यांना पंख व खवले असतात ते तुम्ही खावे, पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत, ते तुम्ही अशुद्ध समजावे. सर्व शुद्ध पक्षी तुम्ही खावे. तुम्ही खाऊ नयेत ते हे, गरुड, लोळणारा गीध, कुरर, निरनिराळ्या जातीच्या घारी व ससाणे, निरनिराळ्या जातीचे कावळे, निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळण, कोकिळ व बहिरी ससाणे, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड, करढोक, निरनिराळ्या जातीचे कर्कोचे व बगळे, टिटवी आणि वाघूळ. रांगणारे सर्व सपक्ष जीव तुम्ही अशुद्ध समजावे, ते तुम्ही खाऊ नयेत. उडणारे सर्व शुद्ध जीव तुम्ही खावे. आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपऱ्याला ते खावयास द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. दशांश देण्याविषयी नियम. दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर खा. असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील. पण तुझा देव परमेश्वर ह्याने आपले नाव स्थापण्यासाठी जे स्थान निवडले असेल ते फार दूर असले व तेथपर्यंतचा प्रवास फार लांबचा असल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दशमांश तुला तिकडे घेऊन जाता आला नाही, तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा. त्या पैशाने तेथे गाई, बैल, शेरडे, मेंढरे, द्राक्षारस, मद्य अथवा तुझ्या मनास येईल ती वस्तू घे
आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आपल्या घरच्या मंडळीसह खाऊन पिऊन आनंद कर. आपल्या नगरातल्या लेव्याकडे दुर्लक्ष करू नको, कारण त्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही. दर 3 वर्षांनी 3ऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर. आणि लेव्यास तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही, म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरी, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल. अनुवाद प्रकरण 15. ऋण विमोचनाचे वर्ष. 7 वर्षांच्या अखेरीस तू कर्जमाफी करावी. कर्जमाफी करण्याची रीत ही: धनकोने आपल्या शेजाऱ्यास दिलेले कर्ज माफ करावे. आपला शेजारी अथवा भाऊबंद ह्यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये, कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे. परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे. तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे, त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस, आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस, कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील. तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस. तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालविशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे, त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला, तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नको. तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे. लक्षात ठेव, 7वे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नको. आपल्या दरिद्री बांधवाकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे केले, तर तुला पाप लागेल. तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको. असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. देशात गरीब लोक नेहमीच असणार, म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर. दासांशी ठेवावयाची वर्तणूक. निर्गम प्रकरण 21 पदे 1 ते 11. तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली, तर त्याने किंवा तिने 6 वर्षे दास्य केल्यावर 7व्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे. तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नको. तर तुझी शेरडे मेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यातून उदार हस्ते त्याला दे. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे. तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव. म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे. तरी पण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की मी तुला सोडून जाणार नाही, तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच, म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल. असेच तुझ्या दासीबाबतही कर. त्याला मुक्त करून जाऊ देणे तुला जड वाटू देऊ नको, कारण 6 वर्षे मोलकर्याच्या दुप्पट तुझी सेवा चाकरी त्याने केली आहे. असे केलेस तर तुझा देव परमेश्वर तुझ्या सर्व कामात तुला बरकत देईल. प्रथम जन्मलेल्यांचे समर्पण. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांच्यातले प्रथम जन्मलेले सगळे नर तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ पवित्र मान. प्रथम जन्मलेल्या गोऱ्याला कोणत्याही कामास लावू नको आणि शेरडा मेंढ्यातल्या प्रथम वत्साची लोकर कातरू नको. परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्यांचे मांस खात जा. पण त्यातील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्यात दुसरे कोणतेही व्यंग असले, तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नको. वाटल्यास आपल्या गावात तो खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे. मात्र त्याच्या रक्ताचे सेवन करू नये, ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.
अनुवाद प्रकरण 16. नेमून दिलेले 3 सण. निर्गम प्रकरण 23 पदे 14 ते 17 आणि प्रकरण 34 पदे 18 ते 24. अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ वल्हांडण सण कर. कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिस्र देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले. परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडे मेंढरे आणि गाई बैल ह्यातून वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा. त्याच्या मांसाबरोबर खमीराची भाकर खाऊ नये. 7 दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर खावी. कारण तू मिस्र देशातून धांदलीने बाहेर निघालास. ह्याच्यामुळे मिस्र देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील. 7 दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुम्हा कोणाजवळही खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये. तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यातील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पिता येईल असे नाही. तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिस्र देशातून निघालास म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तो शिजवून खावा. मग सकाळी आपल्या डेऱ्यात परतावे. 6 दिवस बेखमीर भाकरी खाव्या आणि 7व्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. तू 7 सप्ताह मोज. उभ्या पिकाला वेळा लावल्यापासून 7 सप्ताह मोज. मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ सप्ताहाचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि तुझ्या गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेले उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर. तू मिस्र देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. तू मिस्र देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर मांडवांचा सण 7 दिवस पाळावा. ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्यासह आनंदोत्सव करावा. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ 7 दिवस सण पाळावा. कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यात तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून 3दा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्या समोर हजर राहावे. पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. न्यायदान पद्धती. तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे न्यायाधीश व अंमलदार नेमावे. त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा. विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये. कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करीते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करीते. नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नको. तसेच पूजास्तंभ उभारू नको. कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकार आहे. अनुवाद प्रकरण 17. दोष अथवा व्यंग असलेला गोऱ्हा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नको. कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करीताना आढळून आले म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र,
किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले, तर त्याची कसून चौकशी कर आणि ते खरे ठरून इस्रायल लोकात असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली, तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर. ज्याला जिवे मारावयाचे असेल त्याला 2 अथवा 3 साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे. एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये. ज्याला जिवे मारावयाचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावे आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले, तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा आणि लेवीय याजक व त्यावेळचा शास्ता ह्यांचा सल्ला घे. ते त्या वादाचा निर्णय सांगतील. परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुला सांगितलेल्या निर्णयाप्रमाणे तू निकाल दे आणि ते ज्या काही सूचना तुला देतील त्या काळजीपूर्वक अंमलात आण. तुला ज्या सूचना ते देतील आणि जो निर्णय तुला सांगतील तो अंमलात आण. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवी डावीकडे वळू नको. जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणाऱ्या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही, तो मनुष्य प्राणास मुकावा. अशा प्रकारे इस्रायलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावी. हे ऐकून सर्व लोकांना भीती वाटेल व तेथून पुढे ते उन्मत्तपणा करावयाचे नाहीत. राजासंबंधी सूचना. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा. तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपणावर राजा नेमावे. आपल्या भाऊबंदातून आपल्यावर राजा नेमावा. तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नये. मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत. घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हाला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत, नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे. तसेच त्याने स्वतःसाठी सोन्या रुपयाचा फार मोठा साठा करू नये. तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांपाशी असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी. ती त्याच्यापाशी असावी आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावयाला शिकेल. असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्या बाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवी डावीकडे वळणार नाही. तसेच तो व त्याचे वंशज इस्रायल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील. अनुवाद प्रकरण 18. याजक आणि लेवी ह्यांचे वाटे. लेवीय याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशाला इस्रायल लोकांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळणार नाही. परमेश्वराला अर्पावयाची हव्ये व त्यांच्या हक्काचे असेल ते त्यांनी खावे. त्यांच्या भाऊबंदांबरोबर त्यांना काही वतन मिळावयाचे नाही, पण परमेश्वराने त्यांना सांगितल्याप्रमाणे तो स्वतःच त्यांचे वतन आहे. गाई बैलांचा यज्ञ असो की शेरडा मेंढ्यांचा यज्ञ असो, तो करणाऱ्या लोकांकडून याजकाला हा हक्काचा वाटा मिळावा, म्हणजे फरा, दोन्ही गालफडे आणि कोथळा लोकांनी याजकाला द्यावेत. तुझे धान्य, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचे प्रथम उत्पन्न आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर तू त्याला द्यावी, कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे, म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशातून निवडून घेतले आहे. इस्रायल लोकांच्या एखाद्या नगरात राहणाऱ्या कोणा लेव्याला परमेश्वराने निवडलेल्या स्थानी जाण्याची इच्छा झाली तर त्याने जावे. परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्या नावाने सेवा करावी. त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा. पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच. परराष्ट्रीयांच्या रीतिरिवाजांविरुद्ध ताकीद. तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील
तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करावयाला शिकू नको. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुन मुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करीतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्विकतेने वाग. ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुन मुहूर्त पाहणाऱ्यांचे आणि चेटूक करणाऱ्यांचे ऐकणारी आहेत, पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही. मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन. तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील. त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती. त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्यापाशी तू विनंती केली होती त्याप्रमाणे होईल. तू म्हणालास, माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो. मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो. पडला तर मी मरेन. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकावयाचा नाही त्याला मी जाब विचारेन. पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलावयाची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल. अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे असा विचार तुझ्या मनात आला तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे. तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे. तू त्याची भीती बाळगू नको. अनुवाद प्रकरण 19. शरणपुरे प्राचीन चतुस्सीमा. गणना प्रकरण 35 पदे 9 ते 28. यहोशवा प्रकरण 20 पदे 1 ते 9. तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरात व घरात वस्ती करशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात तुझ्यासाठी 3 नगरे राखून ठेव. मनुष्यवध करणाऱ्या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्या देशाचे 3 भाग कर. मनुष्यवध करणाऱ्याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचविण्याची केलेली सोय अशी. पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारिले तर त्याने तेथे जावे. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजाऱ्याबरोबर लाकडे तोडावयाला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्याला लागली व तो मेला, तर त्या माणसाने त्यातल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा. अशी नगरे नसली तर त्याला फार दूर जावे लागेल आणि रक्तपाताबद्दल सूड घेणारा रागाच्या भरात त्याला गाठून मारून टाकील. खरे पाहता तो प्राणदंडास पात्र नाही, कारण पूर्वी त्याचे त्याच्याशी वैर नव्हते. म्हणून मी तुला आज्ञा करीतो की तू आपल्यासाठी 3 नगरे राखून ठेव. तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि त्याच्या मार्गांनी निरंतर चाल अशी आज्ञा मी आज तुला देत आहे. ती सर्व तू काळजीपूर्वक पाळिली व तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे त्याने तुझी देशमर्यादा वाढविली आणि तुझ्या पूर्वजांना देऊ केलेला सगळा देश तुला दिला, तर सदरील 3 नगरांशिवाय आणखी 3 नगरे तू राखून ठेव. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही. तथापि कोणी आपल्या शेजाऱ्याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यातल्या एका नगरात पळून गेला, तर त्याच्या गावच्या वडील वर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणाऱ्याच्या हाती द्यावे. त्याच्यावर दयादृष्टी करू नको.
पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्रायलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल. तुला मिळणाऱ्या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे, त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरविलेली आपल्या शेजाऱ्याच्या सीमेची खूण सरकवू नको. साक्षीदारांसंबंधी नियम. एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्या विरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही. 2 किंवा 3 साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप साबित व्हावा. एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली, तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे, म्हणजे त्या समयीचे याजक व न्यायाधीश यांच्यापुढे उभे करावे. मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी आणि तो खोटा साक्षीदार असल्याचे व त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आले तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजिले असेल तेच तुम्ही त्याचे करावे. अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. हे ऐकून इतर लोकांना भीती वाटेल आणि येथून पुढे तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते करणार नाहीत. तू दयादृष्टी करू नये. जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड करावा. अनुवाद प्रकरण 20. युद्धनीती. तू आपल्या शत्रूंशी युद्ध करावयाला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको, कारण तुझा देव परमेश्वर, ज्याने तुला मिस्र देशातून आणले, तो तुझ्याबरोबर आहे. तुम्ही रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्याशी बोलावे. त्याने त्यास म्हणावे, इस्रायल लोक हो, ऐका. युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात. तुमचे मन कचरू देऊ नका, भिवू नका, थरथर कापू नका आणि त्यास पाहून घाबरू नका, कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करावयाला व तुमचा बचाव करावयाला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ज्याने नवे घर बांधून त्यात प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील. द्राक्षमळा लावून त्याचे प्रथम फळ खाल्ले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी त्याचे फळ खाईल. एखाद्या स्त्रीची मागणी करून तिच्याशी लग्न केले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी तिच्याशी लग्न करील. अंमलदारांनी सैनिकास आणखी म्हणावे की भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्यांच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणी पाणी होईल. अंमलदारांचे लोकांशी हे बोलणे संपल्यावर त्यांनी लोकांवर सेनानायक नेमावे. युद्ध करावयाला तू एखाद्या नगरावर स्वारी करशील तेव्हा त्यांच्याशी तहाचे बोलणे करून पहा. त्यांनी तहाचे बोलणे कबूल करून वेस उघडली तर त्या नगरात जे लोक सापडतील ते तुझे वेठबिगार करणारे व दास होतील. ते तह न करिता तुमच्याशी लढू लागले तर त्या नगराला वेढा घालावा. तुझा देव परमेश्वर ते नगर तुझ्या हाती देईल तेव्हा त्यातल्या प्रत्येक पुरुषाला तरवारीने मारून टाकावे, पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, जनावरे इत्यादी लूट आपल्यासाठी घ्यावी. तुझा देव परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंकडील जी लूट देईल तिचा उपभोग घे. जी नगरे तुझ्यापासून फार दूर असून ह्या येथल्या राष्ट्रांची नसतील त्यांच्या बाबतीत असेच करावे. पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यातला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नको. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबुसी ह्यांचा समूळ नाश कर. न केल्यास ते आपापल्या देवांची पूजा करीताना जी अमंगल कृत्ये करीतात त्यासारखी करावयाला ते तुम्हाला शिकवितील आणि तेणेकडून तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध तुम्ही पाप कराल. युद्ध करीत असताना एखादे नगर काबीज करण्यासाठी तू बरेच दिवस वेढा घालून राहिलास तर त्या नगराच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून त्यांचा नाश करू नको. त्यांची फळे तुला खावयाला मिळतील म्हणून ती तोडू नको. मैदानातल्या झाडांना वेढा द्यावयाला ती काय माणसे आहेत? जी झाडे खाद्य म्हणून उपयोगाची नाहीत तीच तोडून त्यांचा नाश करावा. जे नगर तुझ्याशी युद्ध करीत असेल ते पडेपर्यंत
त्या झाडांचे मोर्चे बनवून त्यावर लावावे.